करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र होती, परंतु आपण हेच क्षेत्र का निवडलं याची दररोज आपल्याला जर जाणीव झाली तर तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या गोष्टीला ड्रीम समजता तर हे 100% मिळवू शकता. नमस्कार, हिस्ट्री बाय सचिन गुडिक ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू करतोय गट ब आणि गट क ह्या दोन्ही पूर्व परीक्षांसाठी, आणि त्याचा 1 नंबरचा भाग आज आपण तुमच्या समोर सादर करतोय. आणि त्याचबरोबर ह्या लेक्चरच्या सिरीजच्या माध्यमातून प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांपर्यंत इतिहास हा विषय अतिशय सोपा करण्याची जबाबदारी, अर्थातच हा विषय तुम्हाला सोपा जावा आणि त्याचबरोबर तुम्हाला इतिहासात जे 10 प्रश्न आहेत 2023च्या पॅटर्न नुसार, तर 10 प्रश्न आणि त्याचे बरोबर मार्क तुम्हाला मिळावेत अशी मी अपेक्षा करतो. बघा, हा व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर बनवतोय, त्याच्यामुळं आता इथून पुढे याची एक श्रृंखला किंवा याची एक सिरीज सुरू होते, म्हणून त्या सिरीज मधला आपण भाग 1 घेतोय. आता गट ब ही पूर्व परीक्षा जी आहे, तर ह्या पूर्व परीक्षा त्याच्या तारखामध्ये खूप वेळा बदल होत आहे, मग त्याची तारीख पुढे जाऊ किंवा मागे येऊ, परंतु तुम्ही तुमचं टार्गेट विसरता कामा नये. कारण का, तर तुम्ही ठरवलेलं आहे की आपल्याला यावर्षी ह्या गट ब मध्ये आणि गट क मध्ये पास होऊन जायचं आहे, आणि पास व्हायचंच आहे. तर मग तुमच्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडता कामा नये. कारण का, तर तुमच्या अभ्यासात थोडा जरी खंड पडला तर दुसरा कोणीतरी अभ्यास करतो त्या वेळेमध्ये आणि तो पास होणार आहे आणि तुम्ही आहे तिथंच राहता. म्हणून परीक्षा आहे त्या तारखेला होऊ द्या किंवा त्याच्याही पुढच्या तारखेला होऊ द्या, परंतु अभ्यासामधलं सातत्य अजिबात कमी होता कामा नये. आणि रोज आपल्याला जाणीव करून द्यायची की माझ्याकडे खूप सारे फील्ड होत्या काम करण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी, करिअर निवडण्यासाठी, परंतु हेच फील्ड का निवडलं, तर याची जाणीव झाली की 100% तुम्ही पास होता, जसं मी सुरुवातीला तुम्हाला ते वाक्य बोललेलो होतो. ठीक आहे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आणि जर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल, आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जावा. अशा पद्धतीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातात. ह्या व्हिडिओमध्ये हे सगळे व्हिडिओ तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती देऊन जातात, म्हणून हे सगळे व्हिडिओला तुम्ही पाहण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करावं लागेल. इतिहासाची भीती आणि इतिहासामध्ये मार्क ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला 100% इथं मिळणार आहेत. ठीक आहे, बघा, इतिहासाची भीती घालवायची आहे म्हणून अशा पद्धतीचे अति संभाव्य प्रश्न आपण घेत आहोत. तर प्रश्न पहिल्यांदा एक सूचना अशी सांगतो की प्रश्न साधा असला तरी त्याचं विश्लेषण मात्र डिटेल्स असतं, म्हणून प्रश्नापेक्षा प्रश्नाच्या निमित्ताने त्यामध्ये जे दिलेले ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स खूप महत्वाचे असतात. आणि त्या ऑप्शन्स वरती बऱ्याच वेळा पीवायक्यू मध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि पुन्हा पुढे सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. म्हणून काही लोक असं बोलतात की प्रश्न खूप साधे घेतले किंवा प्रश्न खूप अवघड होते आणि त्याचं विश्लेषण कमी, तर ह्या दोन्ही शक्यता आपल्याला पकडून चालता येऊ शकतात. तर स्वागत आहे. आणि पहिल्या नंबरचा प्रश्न आपण घेतोय की खालीलपैकी यांना इंग्रजीमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. आणि त्याचे ऑप्शन्स आहेत श्यामजी कृष्ण वर्मा, विदा सावरकर, गोपाळकृष्ण गोखले आणि खुदीराम बोस. पहिल्यांदा आपण प्रश्नाचं विश्लेषण करूया आणि त्याच्यानंतर इथं दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्याचं विश्लेषण करूया. तर याच्यामध्ये इंग्रजीमध्ये शिक्षण घ्यायचं जर असेल तर तुम्हाला परदेशात जावं लागत होतं, आणि परदेशात जायचं असेल तर तिथं परदेशातला खर्च भागवण्यासाठी तुम्हाला इथं एक शिष्यवृत्ती जाहीर केलेली होती. त्या शिष्यवृत्तीचं नाव आहे शिवाजी शिष्यवृत्ती. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतासाठी एवं जगासाठी पण आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखतो किंवा त्यांना सगळेजण ओळखत असतो. तर अशाच पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती सुरू केलेली होती. मग सुरू कोणी केलेली होती, तर सरदार राणा यांच्याद्वारा अशा प्रकारची एक शिष्यवृत्ती दिली जात होती. म्हणजेच हे पैसे देत होते सरदार राणा, परंतु हे पैसे कोणामार्फत देत होते, तर हे पैसे श्यामजी कृष्ण वर्मा हे अर्थातच श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मार्फत शिवाजी शिष्यवृत्ती काही विद्यार्थ्यांना जे पात्र ठरतात त्यांना दिली जात होती. मग आता शिवाजी शिष्यवृत्ती कुठं, तर अमेरिका, लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, तर त्यापैकी लंडन किंवा इंग्लंड या शहरामध्ये कायद्याचं शिक्षण घेणं किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी अशा प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. मग इथं कोणाला प्राप्त झाली, म्हणजेच काय तर व्यक्ती सापेक्ष प्रश्न विचारलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर विदा सावरकर हे येतं. ठीक आहे, विदा सावरकर. परंतु तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं आहे, परंतु ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन आपल्याला सविस्तरपणे विश्लेषण करून घ्यायचे आहेत. पहिला नंबरचा ऑप्शन आहे श्यामजी कृष्ण वर्मा. हे श्यामजी कृष्ण वर्मा कोण होते? श्यामजी कृष्ण वर्मा हे ऑक्सफर्ड अर्थातच लंडन मध्ये हे बार ऍट लॉ म्हणजेच काय तर बॅरिस्टर की या पदवीला
विषय शिकवत होते, बॅरिस्टर की या पदवीला विषय शिकवत होते, त्यांना पंडित अशा प्रकारची एक पदवी दिलेली होती, पंडित ही पदवी दिली होती. त्यांनी इंडियन सोशलिस्ट नावाचं वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी अशा प्रकारचे काही वर्तमानपत्र किंवा इंडियन होम रूल चळवळ जी भारतामध्ये अॅनी बेजंट आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती, तर ही इंडियन होम रूल चळवळ ही लंडन मध्ये सुरू केलेली होती. त्याचबरोबर अशा प्रकारचे नियतकालिक आणि वर्तमानपत्र सुरू करून ह्या श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये राहणारी जेवढी लोक आहेत तर त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करण्याचं काम केलेलं होतं. सर्वात महत्वाचं काम जे त्यांनी केलं होतं ते 1905 मध्ये इंडिया हाऊस याची स्थापना केली. ह्या इंडिया हाऊस मध्ये कोण राहत होतं तर भारतातून जाणारे जेवढी लोक आहेत, अर्थात जेवढे विद्यार्थी आहेत शिक्षणासाठी, तर त्यांची प्राथमिक स्तरावरती शिक्षणाची सोय आणि त्याचबरोबर तिथं राहण्याची सोय, फेलोशिप, ह्या सगळ्या गोष्टी इंडिया हाऊस मधून होत होत्या. तर याची स्थापना 1905 मध्ये केलेली होती. ठीक आहे. बरं, या इंडिया हाऊस मध्ये 1906 मध्ये विदा सावरकर यांना फेलोशिप प्राप्त झालेली होती आणि म्हणून ही फेलोशिप कोणाच्या शिफारशीने झाली होती तर लोकमान्य टिळक यांच्या शिफारशीने ही फेलोशिप मंजूर झाली आणि म्हणून 1906 मध्ये लोकमान्य टिळकांबरोबर यांनी स्वदेशी चळवळीमध्ये भाग घेतला होता. तर 1906 मध्ये फेलोशिप मंजूर झाली आणि म्हणून ते परदेशी गेलेले होते 1906 ला. कुठं तर गेज इन या संस्थेमध्ये बॅरिस्टर ऍट लॉ किंवा कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी हे विदा सावरकर. बरोबर. म्हणून इंडिया हाऊसशी संबंधित असणारे श्यामजी कृष्ण वर्मा. मग भारतात क्रांतिकारी चळवळ जे आहेत ते ह्या 3 प्रांतात येतात, बंगाल आहे, पंजाब आहे आणि बॉम्बे. पण त्याच्या व्यतिरिक्त चौथा जो पार्ट बनतो तो भारताच्या बाहेर. मग भारताच्या बाहेर क्रांतिकारी चळवळ कोणकोणत्या देशामध्ये होत्या तर मगाशी सांगितलेल्या देशांच्या नावामध्ये इथं इंग्लंड हा एक देश होता आणि इंग्लंडमध्ये क्रांतिकारी चळवळीचं काम हे श्यामजी कृष्ण वर्मा हे करत होते. म्हणून श्यामजी कृष्ण वर्मा हे अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावरती प्रश्न परीक्षेला साधारणतः मुख्य परीक्षेला विचारला जातो. परंतु आता नंबर 2 चा ऑप्शन कोणता आहे तर विदा सावरकर. विदा सावरकर हे चाफेकर बंधू यांच्यापासून प्रेरणा घेतलेली होती. मी काही कीवर्ड्स इथं वापरतोय ते लक्षात ठेवा. चाफेकर बंधू यांनी काय केलं, रँडची हत्या केली कारण ते प्लेग कमिशनर होता आणि धार्मिक भावना भडकलेल्या होत्या. तर चाफेकर बंधू यांच्यापासून या सावरकर बंधूंनी प्रेरणा घेतली होती. त्यांनी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह सुरू केला. 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा म्हणजे अनेक मित्रांना गोळा केला आणि मित्रमेळा त्यांनी संघटना सुरू केली. त्याचंच कन्वर्ट नंतर 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये झालेलं होतं. त्यानंतर 1902 मध्ये विदा सावरकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले होते. म्हणजे विदा सावरकरांच्या जन्मदिवसा दिवशी विदा सावरकरांची फर्ग्युसन महाविद्यालयातल्या वसतिगृहाची खोली तुम्हाला प्रदर्शनासाठी किंवा दाखवण्यासाठी ओपन असते. त्याच्यानंतर 1905 मध्ये सावरकरांनी स्वदेशी चळवळीच्या अंतर्गत डेक्कन कॉर्नर या ठिकाणी परदेशी कपड्यांची होळी साजरी केली. त्यानंतर 1906 मध्ये सावरकर हे गेज इन किंवा फॉरेनला गेले होते, छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती घेतली आणि 1907 मध्ये 1907 ला 1857च्या घटनेला किंवा 1857च्या उठावाला 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी 1857 स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ सोलापूरला पाठवला. मग पत्रकार आणि त्यांचे सहकारी या दोघांना अटक झाली. संशयास्पद हालचाली दिसल्या म्हणून बाबाराव सावरकर यांना नाशिकमध्ये अटक केली. त्याच्या प्रित्यर्थ किंवा त्यांना अटक केली किंवा त्यांना जन्मठेप दिली म्हणूनच काय केलं, अनंत कान्हेरेंनी एएमटी कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. परंतु याचे धागेदोरे इंग्लंड पर्यंत पोहोचले आणि म्हणून व्हिक्टोरिया स्टेशनवरती 1910 मध्ये विदा सावरकरांना अटक केली. मोदिया किंवा मोरिया नावाच्या बोटीनं त्यांना फ्रान्स मार्गे भारतात आणत असताना त्यांनी फ्रान्स मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि भारतात आणल्यावर त्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. ठीक आहे. तर हे विदा सावरकर होते. यांना 1935 पर्यंत तुरुंगात ठेवलं आणि 35 ला काढल्यानंतर 1966 पर्यंत मग ते वेगवेगळ्या अर्थातच एका जिल्ह्यामध्ये त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं आणि मग 1966 मध्ये प्रयोपवेशनाने विदा सावरकर यांनी आपला देह ठेवलेला होता. परंतु हिंदुत्व नावाची कन्सेप्ट विदा सावरकरांनी फुल फॉर्म मध्ये आणलेली होती. मग हिंदू महासभा असेल आणि RSS असेल तर ह्या विचारसरणी सावरकरांच्या विचारसरणी बरोबर अगदी अर्थात त्याच विचारसरणीवरती या महत्वाच्या संघटना काम करतात आणि सध्या पण आहेत. मग याच्यातली 110 वर्ष पूर्ण झालेली कोणती तर हिंदू महासभा याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि 100 वर्ष पूर्ण करणारे RSS या दोन्ही संघटनावरती 2025 ला ही संघटना 110 आणि ही 100 वर्ष पूर्ण करते. तर याच्यावरती प्रश्न तुमचा बनू शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2 नंबर ऑप्शन झाला. त्यानंतर नंबर 3 चा ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले हे भारतीय राजकारणातले नामदार म्हणून ओळखले जातात. जेव्हा यांचं भाषण अर्थसंकल्पावर
याच्यावरती होत होतं. त्यांनी 1900 पासून 12 पर्यंत साधारणतः 12 भाषणं दिलेली होती, 2 पासून 12 पर्यंत. आणि ज्यावेळी त्यांचं अर्थ बजेटवरचं भाषण असायचं त्यावेळी त्या शहरातले सगळे प्रशासकीय अधिकारी आपल्या कार्यालयाला सुट्टी द्यायचे आणि गोखले यांचं भाषण ऐकायला जायचे. तर गोखले हे रानडेंना आपले गुरु समजत होते, ठीक आहे. परंतु गोखले यांना गुरु समजणारे अनेक व्यक्ती होते. मग त्याच्यामध्ये कोण कोण होते? ॲलन ह्यूम होता, महात्मा गांधीजी होते, सरोजिनी नायडू, मोहम्मद अली जिना, या सगळ्या व्यक्ती ह्या गोखले यांना गुरु समजत होत्या. म्हणून गोखले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत याच्यावरती मागणी केली होती. राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला. बरं, गोखले यांनी काय केलं होतं तर मोर्ले आणि मिंटो यांच्या दरम्यान जो 1909 चा मोर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट आहे, सुधारणा कायदा, तर याचा मसुदा तयार करण्याचं काम ह्या गोखले यांच्यावरती दिलेलं होतं 1909 ला. बरं, त्याचबरोबर यांनी स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही जर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला वसाहतीच्या अंतर्गत स्वतंत्र देत असाल तर आम्हाला पण वसाहतीच्या अंतर्गत स्वतंत्र द्या. म्हणून यांनी स्टेटमेंट केल्यानंतर मग इथं काय म्हटले होते की चांदोबाची मागणी आहे की काय, अशा प्रकारचं स्टेटमेंट 4 सप्टेंबर 2021 च्या पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनचा प्रश्न विचारलेला होता. तर हे गोखले आहेत, म्हणजेच महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून प्रश्न विचारतात. बरं, गांधीजींना आफ्रिकेत अटक होऊ नये म्हणून तिथे कोण गेलं होतं तर गोखले गेले होते. त्याचबरोबर गोखले यांच्यावरती परत वारंवार प्रश्न विचारला जातो की त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या का, शैक्षणिक कामामध्ये योगदान होतं का, किंवा ब्रिटिशांबरोबर त्यांचे कसे संबंध होते, काँग्रेसमध्ये त्यांचं रिलेशन कसं होतं, किंवा काँग्रेसमध्ये कोणत्या विचारधारेकडे ते वळलेले होते, मावळवादी, जहालवादी, असे अनेक प्रश्न गोखले यांच्यावरती विचारले जातात. ठीक आहे. यानंतर चौथा पर्याय आहे खुदीराम बोस. वय वर्ष 17 आणि 17व्या वर्षी फासावर जाणारे भारतातील सर्वात तरुण व्यक्तिमत्व म्हणजे खुदीराम बोस. बघा, 1905 मध्ये एक संघटना बनली होती, त्याचं नाव होतं त्याचं नाव होतं अनुशीलन समिती. अनुशीलन समितीचे जवळपास बंगालमध्ये 500 पेक्षा जास्त शाखा सुरू झालेल्या होत्या. आणि त्याचबरोबर इथं किंग्सफोर्ड यांना मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी किंवा मारण्यासाठी 2 लोकांची नियुक्ती केली. 2 क्रांतिकारक होते. एक होते खुदीराम बोस आणि दुसरे क्रांतिकारक कोण होते तर प्रफुल्ल कुमार चाकी असं म्हणून ओळखतो. या दोघांनी काय केलं, प्रयत्न केला, परंतु चुकीचा निशाणा लागला आणि हे जे केनेडी होते, अर्थातच तिथे असणारे किंग्सफोर्ड होते, ते वाचलेले केनेडी नावाचं दाम्पत्य किंवा वकील किंवा स्त्रिया ह्या मृत्युमुखी पडल्या. हे दोघेही पळून गेले. खुदीराम बोस यांना पकडण्यासाठी 2 पोलिसांनी त्यांना संशयास्पदरित्या हालचाली करताना पकडलं, म्हणजे बघितलं. मग याच्यामध्ये 2 पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असताना त्यांनी असं निदर्शनास आलं की यांनी हे किंग्सफोर्डला मारण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रफुल्ल चाकी एका रेल्वेच्या डब्यात बसले होते आणि तिथं अनेक पोलीस होते, परंतु पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी पकडलं. शेवटी यांनी स्वतःवरती गोळी मारून घेतली आणि खुदीराम बोस हे पोलिसांच्या हाती सापडले. शेवटी त्यांना फाशीची शिक्षा दिली. मग खुदीराम बोस यांनी आपल्या हातामध्ये गीता घेतलेली होती, आणि खुदीराम बोस यांना फाशीची शिक्षा दिलेली आहे हे जजनी सांगितलं. त्यांना काही कळालंच नव्हतं, परंतु जजनी विचारलं की तुम्हाला कोणती शिक्षा झाली कळालं का. त्यांनी सांगितलं फरक नाही पडत कोणती शिक्षा, परंतु माझा जो जन्म आहे तो देशासाठी सार्थकी लागतो याचा मला खूप मनस्वी आनंद आहे. म्हणून खुदीराम बोस यांचा जो पेहराव होता हा बंगालमध्ये खूप प्रसिद्ध झाला. म्हणजे तिथं विणकर जे होते हे धोतर बनवायचे एक प्रकारचं, आणि त्या धोतरावरती खुदीराम बोस अर्थात खुदीराम हे नाव ते लिहू लागले होते. आणि बंगालमधला प्रत्येक क्रांतिकारी युवक किंवा प्रत्येक व्यक्ती हा खुदीराम सारखा ड्रेस कोड घालायचा आणि तिथं फिरायचं की मैं खुदीराम हो, अशा प्रकारची भावना तिथं पडलेली होती. म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की खुदीराम बोस म्हणजे अर्थात सर्वात कमी वयात फासावर जाणारे क्रांतिकारी कोण, तर खुदीराम बोस हे होते. यांच्यावरती तुमचा प्रश्न विचारला जातो. प्रश्न किती साईजचा मॅटर करत नाही, पण त्याचं जे विश्लेषण दिलं जातं तर याच्यावरती तुमचे अनेक प्रश्न परीक्षेला येऊन जातात. तर तुम्हाला पीडीएफ जर भेटली नसेल तर ह्या व्हॉट्सअपवरती हाय करून द्या, तुम्हाला एक पीडीएफ पाठवून देतो. किंवा आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे हिस्ट्री फॉर ऑल, तर त्याच्यावरती जर तुम्ही चेक केलं तर आपल्या इतिहासाच्या नोट्सची पीडीएफ आहे. त्या पीडीएफ मध्ये ही सगळी माहिती तुम्हाला मिळून जाते. तेवढं वाचा. बाकीचे पुस्तकं, अनेक पुस्तकं वाचण्यापेक्षा एक नोट्स जर वाचले तर तुमचा चांगला अभ्यास प्रकारचा होऊन जातो. यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण होते. पुन्हा एकदा व्यक्तीवरती प्रश्न विचारलेला आहे. बरं, इथं प्रश्न ऑप्शन आहे. पहिला आहे भिवाजी नरे, नारायण मेघाजी लोखंडे आणि श्रीपाद अमरत डांगे. तर इथं भिवाजी नरे हे या ऑप्शनचं किंवा या प्रश्नाचं उत्तर हे येऊन जातं. परंतु नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना ही बनवलेली होती. मुंबई गिरणी कामगार संघ, त्याला बॉम्बे मिल
स्किल हँड असोसिएशन म्हटलं जातं. प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांची होती. म्हणून गिरणी कामगार किंवा गिरणी कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर पुण्याच्या सासवड जवळ जन्म झालेले नारायण मेघाजी लोखंडे. आणि त्याचबरोबर पुण्यात कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र सत्यशोधक समाजासाठी जे सुरू केलेलं होतं, कोणतं तर दीनबंधू. हे दीनबंधू वर्तमानपत्र कृष्णराव भालेकरांकडून 1880 मध्ये बंद पडू लागलं. त्यावेळी हे वर्तमानपत्र 1880 पासून 97 पर्यंत, म्हणजे प्लेगच्या साथीत यांचा जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत हे मुंबईमधून चालवत होते. त्यावेळी कामगारांचे प्रश्न त्यामध्ये ते मांडू लागलेले होते. ठीक आहे. म्हणून नारायण मेघाजी लोखंडे. परंतु संस्थापकापैकी भिवाजी नरे. मग भिवाजी नरे ह्या सगळ्या व्यक्तींनी म्हणजेच कोण कोण होते, तर तळचेरकर, एच तळचेरकर. ठीक आहे. त्यानंतर एस बी पाटील. बघा संस्थापकांपैकी तुम्हाला इथं प्रश्नामध्ये इथं बी एच नरे दिलेले किंवा बी नरे दिलेला आहे, भिवाजी नरे. परंतु एच तळचेरकर होते, पाटील होते, त्याच्यानंतर एस के बोले हे व्यक्ती होते. त्याचबरोबर इथं बी नरे ह्या व्यक्ती होत्या. आणि ह्या 4 व्यक्ती ज्या आहेत, तर ह्या वर्कर्स वेलफेअर सोसायटी, याचं नाव काय आहे, वर्कर्स वेलफेअर सोसायटी. तर ह्या वर्कर वेलफेअर सोसायटी म्हणजेच कामगार कल्याण सोसायटी, या 3 नावाने तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. कामगार कल्याण सोसायटी ह्या 2-3 नावाने तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हणून विचारला जातो. म्हणून ही तिन्ही नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर ही संघटना अर्थातच भिवाजी नरे यांनी सुरू केलेली होती. परत आले श्रीपाद अमर डांगे. हे मार्क्सवादी विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते. मार्क्सवादी विचारसरणी काय सांगते, तर कामगाराच्या जोरावरती किंवा कामगारांच्या बळावरती जर तुम्ही लोक पुढे येणार असाल, तर मग मात्र कामगार का गरीब राहतो, बरोबर का. आणि कामगार जर गरीब राहत असेल तर मग मालकांनी त्यांना तो डिवाइड किंवा हिस्सा जो आहे तो त्यांचा तो दिला पाहिजे. आणि म्हणूनच अशा पद्धतीची ही कामगार विचारसरणी होती. यांनी 1915 मध्ये एकदा प्रयत्न केला आणि नंतर 1928 मध्ये मेरठ या ठिकाणी प्रयत्न केला की भारतीय सत्ता उलटवून टाकण्यासाठी. परंतु श्रीपाद अमर डांगे आणि त्यांच्याबरोबर असणारे सहकारी जे आहेत ते यांचं प्रत्येक कट आणि उठावा हा फसलेला दिसून येतो. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे कामगार हितवर्धक सभा, जी 1909 मध्ये सुरू झालेली होती. तर त्याचं उत्तर आहे भिवाजी नरे. मग तुम्हाला कामगार चळवळ हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. कारण का, तर प्रत्येक वर्षी त्या आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतात. ठीक आहे. म्हणून आता शेवटी मी तुम्हाला हेही सांगणार आहे की कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला फोकस करायचा आहे. कारण सुरुवातीच्या फेज मध्ये पूर्ण इतिहास जो आहे हा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. परंतु जसं तुमचा अभ्यास पुढे जातो आणि जशा पद्धतीनं तुम्ही पीवायक्यू चं विश्लेषण करता आणि त्याचबरोबर अनालिसिस करता, तर त्यावेळी पटकन लक्षात येऊन जातं की आपण कोणत्या महत्त्वाच्या टॉपिक वरती फोकस केला पाहिजे. म्हणजे हे सगळे टॉपिक समजा 50 ची लिस्ट बनली तर त्यातून एक 20 पर्यंत लिस्ट तुम्हाला बनवायची, 20-25 पर्यंत, म्हणजे 50% पर्यंत आणायचे. कारण का, तर सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला वाचून फायदा पण नाही आणि ज्या टॉपिक वरती आयोग फोकस करते तर त्याच्यासाठी तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही परीक्षा पास होऊ शकत नाही. आता 3 नंबरच्या प्रश्नाच्या पूर्वी मी एक थोडीशी सूचना देतो की मोठी म्हणजे 30, 35, 40 व्हिडिओ असणारी बॅच इतिहासाची 10 प्रश्नांसाठी घेणं आता एवढं वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि ते टाइम टेकिंग मध्ये तुमचा वेळ जाणार असेल तर तसं करू नका. पण आपण काय केलंय की इथं 1 डे बॅच टाकलेली आहे. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही 10 तास 12 तास व्हिडिओ बघितले किंवा 2 दिवसात जर बघितले तर पूर्ण इतिहास तुमचा महाराष्ट्र असेल, समाज सुधारक असेल, आधुनिक भारत असेल, तर गट ब आणि क साठी लागणारा जो काही इतिहास आहे तो सगळ्याचा सगळा कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये हा 2 वेळा प्रत्येक व्हिडिओ बघू शकता. 1 महिन्याची व्हॅलिडिटी असते, 250 रुपये त्याची फी आहे आणि ही पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये बॅच अवेलेबल आहे इतिहासाची. त्याच्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गोळीक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. जर तुम्हाला काही समजलंच नाही किंवा जर तुम्हाला काही अडचण आलीच की बाबा काही समजत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर इथं नंबर दिलेला आहे दोन्ही ठिकाणी बघा, खाली पण आणि इथं नंबर वरती तुम्ही हाय हॅलो करा. अर्थातच तुम्हाला या सगळ्या बॅचची डिटेल्स माहिती जी आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो. ही एक छोटीशी सूचना आहे, कारण बऱ्याच लोकांना बॅच आहेत की नाही हे कळत नाही किंवा माहित नाही, म्हणून फक्त मी मध्ये 1 मिनिटाचा वेळ घेतो ह्या बॅचचं माहिती संदर्भात तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. आपण पुढे जातोय. विनोबा भावे यांनी 1930-31 च्या दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात 31-31 अर्थात 30 ते 32 च्या दरम्यान तुरुंगवासामध्ये डॉ
डॉट डॉट या ग्रंथाची त्यांनी रचना केलेली होती. विनोबा भावे म्हटलं की आपल्याला पटकन आठवतं की कोणत्या तर प्रकारच्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये हे सहभागी होते. मग विनोबा भावे हे महात्मा गांधीजी यांच्या बरोबर अनेक चळवळीमध्ये सहभागी होते. म्हणजेच कोणत्या 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये. आणि याच दरम्यान जेव्हा 30 मध्ये त्यांना अटक केली तर ती अटक 1932 पर्यंत होती. आणि 32 पर्यंत असताना त्यांनी काय केलं तर ओवीबद्ध स्वरूपामध्ये लोकमान्य टिळकांनी लिहिलेला जो ग्रंथ होता गीता रहस्य, जो 1910 मध्ये लिहिला होता. बघा, लोकमान्य टिळक यांनी लिहिला होता ग्रंथ 1909-10 मध्ये जो ग्रंथ लिहिला होता तर तो गीता रहस्य ग्रंथ, गीता रहस्य. आणि या गीता रहस्य ग्रंथाला ओवी स्वरूपामध्ये ओवीबद्ध केलेलं होतं गीताई या नावाच्या ग्रंथाने. आलं लक्षात. आणि म्हणून विनोबा भावे यांनी या दरम्यान 1930 ते 32च्या दरम्यान अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे गीताई. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विनोबा भावे यांना आपण वैयक्तिक सत्याग्रही म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिले विनोबा भावे आहेत. त्याचबरोबर मग इथं भूदान चळवळ असेल, ज्या लोकांना जमीन नाही त्या लोकांना अनेक जमीन असणाऱ्या लोकांकडून काढून घ्यायची आणि ती जमीन दान करायची, त्या लोकांनी कसायचं, अशा प्रकारे. मग वैयक्तिक सत्याग्रह जो 1940 मध्ये महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली जो सुरू झालेला होता तर त्याच्यामध्ये विनोबा भावे पहिले होते. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू दुसरे होते. त्याच्यानंतर ब्रह्मदत्त शर्मा हे तिसरे होते. काही पुस्तकात तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत, सरदार वल्लभभाई पटेल हे तिसरे दिसतात. पण ब्रह्मदत्त शर्मा आणि सरदार वल्लभभाई पटेल अशा प्रकारचे 4 वैयक्तिक सत्याग्रही तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची भूमिका पार पाडतात. ठीक आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की अशा पद्धतीनं तो तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या पटकन लक्षात राहून जातं की कोणत्या चळवळी. विनोबा भावे आणि महात्मा गांधीजी यांचा संबंध कुठं जास्त आलेला होता तर सेवाग्राम नावाचा आश्रम जो धुळे या ठिकाणी आहे. बरोबर, वर्धा या ठिकाणी आहे. तर वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमामुळे महात्मा गांधीजी आणि या सगळ्यांचा आलेला होता. परंतु वर्ध्यात आलेले होते कधी तर 1930च्या नंतर. बरोबर का. परंतु इथं साबरमती आश्रम सोडत असताना गांधीजींनी असं सांगितलं होतं की मी स्वतंत्र मिळाल्याशिवाय साबरमतीमध्ये येणार नाही. मग मिठाचा सत्याग्रहाच्या दरम्यान त्यांनी सोडला होता. मग विनोबा भावे यांच्या जवळपास आल्यामुळे त्यांचे घनिष्ठ संबंध मिळालेले होते किंवा जुळलेले होते. अशा प्रकारे 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर गीताई नावाचा ग्रंथ आहे. मग गीता रहस्य हा कोणी लिहिला होता, टिळकांनी लिहिला, ऑलरेडी सांगितलेलं होतं. यानंतर पुढील 4 नंबरचा प्रश्न आहे की डॉट डॉट हे 1874 साली लंडन येथे झालेल्या प्राच्य अभ्यास विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय परिषदा वेगवेगळ्या आहेत, धर्माशी संबंधित आहेत, अभ्यासाशी संबंधित आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या कार्याशी संबंधित परिषदा भरलेल्या आहेत. मग प्राच्य अभ्यास जर म्हटलं तर असं म्हटलं जातं की एक इतिहास संशोधक या नात्याने एक वाक्य आम्हाला नेहमी वापरलं जातं आमच्या मार्गदर्शकांकडून. जर तुम्हाला प्राचीन भारताचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्ही राघव भांडारकर अर्थातच इथं रामकृष्ण भांडारकर जे आहेत तर यांचा प्राचीन भारताचा इतिहास हा जर ग्रंथ वाचला तर तुमच्या प्राचीन भारताबद्दलच्या जेवढ्या शंका आहेत त्या सगळ्या शंका तुमच्या निरसन होऊ शकतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन मिळालेलं असेल. कोणतं आहे ते तर राघव भांडारकर म्हणजेच डॉक्टर रामकृष्ण भांडारकर हे या प्रश्नाचं उत्तर येतं. बरं, यांना ICIE म्हणजे कंपॅनियन ऑफ द अशा प्रकारचं कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर अशा प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले होते. ठीक आहे. CIE हे पुरस्कार मिळाले होते. यांच्या विद्यार्थ्यांनी 1917 मध्ये भांडारकर रस्त्यावरती भांडारकर प्राच्य विद्या संशोधक मंडळ सुरू केलं. मी संशोधनाच्या निमित्ताने या संस्थेमध्ये बऱ्याच वेळा गेलो होतो आणि कोऑपरेटिव्ह आहेत सगळी लोक. ठीक आहे. तर 1883 मध्ये बरं एवढंच नाही तर ते 1883 मध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या परिषदामध्ये सुद्धा सहभागी झालेले होते हे भांडारकर. अजून कोणकोणत्या तर कर्वे यांनी 1916ला जेव्हा त्यांनी महिला विद्यापीठ सुरू केलं तर त्याचे ते कुलगुरू सुद्धा पहिल्यांदा बनले होते आणि परांजपे उपकुलगुरू बनलेले होते. तर हे भांडारकर जे होते तर हे अतिशय ब्रिलियंट व्यक्ती आणि प्राचीन भारतावरती सर्वात जास्त कमांड असणारे किंवा प्राचीन इतिहासावरती हे भांडारकर होते. यांच्यावरती प्रश्न आयोग विचारतो नेहमी. परंतु इथं प्रश्नाचं उत्तर सापडलं पण आपल्याला ह्या ऑप्शन्स वरती थोडंफार बोललं पाहिजे. आता केटी तेलन हे न्यायमूर्ती होते. अर्थात डॉक्टर केटी
दिलं. मग 1852 मध्ये एक संघटना बनली होती, कोणती? बॉम्बे असोसिएशन. पण इथं नाना यांचं निधन झालं 1865 मध्ये, जगन्नाथ शंकर सेठ यांचं, आणि म्हणून ही बॉम्बे असोसिएशनने काम करणं बंद केलं. मग काय झालं तर 1885 मध्ये या सगळ्या लोकांनी एक संघटना बनवली, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आणि या संघटनेमध्ये मग केटी तेलंग होते, फिरोजशाह मेहता होते, आणि त्यांच्याबरोबर असे अनेक लोक होते. ह्या लोकांनी काय केलं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बनवली, आणि ही इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये पुढच्या महिन्यातच, म्हणजे साधारणतः 1-2 महिन्याच्या अंतरामध्ये लगेच ती विलीन पण केली होती. मग मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन जे पहिलं भरलं होतं त्याची जबाबदारी कोणाकडे होती, तर या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेकडे, संस्थेकडे होते. यानंतर वामन मोडक, वामन आबाजी मोडक, म्हणजेच 1857 मध्ये इथं 3 विद्यापीठ बनलेली होती, म्हणजेच बंगाल आहे, बॉम्बे आहे आणि मद्रास आहे. तर बॉम्बेच्या विद्यापीठामध्ये 6 पैकी 4 विद्यार्थी पास झालेले होते, आणि 4 विद्यार्थी जे पास झालेले होते तर त्या 4 विद्यार्थ्यामध्ये एक भांडारकर होते, मोडक होते, रानडे होते, आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे हे 4 विद्यार्थी पास झालेले होते. पण 2 विद्यार्थी जे फेल झाले होते, ह्या 2 विद्यार्थी फेल झाल्याची नावं मी शोधण्याचा प्रयत्न केला, एकदा सापडली, कोणाला तरी पाठवली, आणि परत मी विसरून गेलो. आता सापडली की ह्या लेक्चरच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला ती 2 नावं पाठवून देतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे 4 लोक पास झालेली होती, 2 लोक फेल झालेली होती. त्यानंतर फिरोजशाह मेहता, हे फिरोजशाह मेहता यांना मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट किंवा बादशाह असं म्हटलं जातं, आणि हा शब्द नाना यांच्यासाठी पण वापरला जातो. परंतु याच्यावरती प्रश्न विचारलाय की अनभिषिक्त सम्राट कोण, आणि ब्रॅकेटमध्ये 1915 दिलं. बऱ्याच लोकांनी नाना हे उत्तर टाकून आले, परंतु त्याचं उत्तर ऍक्च्युअली जगन्नाथ शंकर शेठच्या ऐवजी फिरोजशाह मेहता होतं. यांनी क्रॉनिकल वगैरे, आणि त्याचबरोबर लॉर्ड कर्झन यांचे क्लासमेट होते हे फिरोजशाह मेहता, ठीक आहे. आणि यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचं मॅगझिन, बॉम्बे क्रॉनिकल नावाचं मॅगझिन सुरू केलं. आता या क्रॉनिकल वरून मला एक आठवलं की बीएन अकॅडमी हे बॉम्बे अर्थात क्रॉनिकल जो जसं आहे तर तसं कंबाईन क्रॉनिकल नावाचे एक मॅगझिन काढलेले आहे. साधारणतः एक 60-70-80 पानांचं मॅगझिन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लेखमाला सुरू केलेली आहे आपापल्या विषयाची. समजा माझा विषय इतिहास आहे, तर इतिहास विषयाची प्रत्येक महिन्याला एक लेख येणार आहे, ज्या लेखामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा पासून सगळा कंटेंट त्याच्यामध्ये तुम्हाला समजावून सांगला जाणार, एक टॉपिक त्याच्यात कव्हर केला जाणार आहे थोडक्यामध्ये, अतिशय सुंदर पद्धतीनं. तर ते क्रॉनिकल जे आहे कंबाईन क्रॉनिकल, तर अमोल पाटील सरांच्या ऍप्लिकेशन वर आहे, अमोल पाटील हे ऍप्लिकेशन वरती, तिथे व्हिजिट केलं की तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल, आणि तुमच्या घरपोच येतो 2-4 दिवसामध्ये, लगेच पार्सल केलं जातं, ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं, रामकृष्ण भांडारकर. हे प्रश्न संपला. नंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण? पहिले चिटणीस, बरं याला अनेक शब्दांनी आपण ओळखतो. चिटणीस म्हणजे सचिव आहे, त्याचबरोबर यांना सेक्रेटरी असंही म्हटलं जातं, त्याचबरोबर याला महासचिव असंही म्हटलं जातं. ह्या अनेक नावांनी या पदाला ओळखलं जातं. मग ही स्थापना कधी झाली होती, तर 26 ऑगस्ट 1852 मध्ये स्थापना झाली होती. आणि स्थापनेची प्रेरणा कोणाची होती किंवा मेन रोल कोण प्ले करत होतं, तर नाना शंकर सेठ हे मेन रोल प्ले करत होते. परंतु हे संस्थापक होते, पण त्यांच्या व्यतिरिक्त हे सगळी लोक होती. बोमनजी होरमुजी होते, फर्दुनजी नवरोजी होती, भाऊदाजी लाड, विनायक जगन्नाथ म्हणजे त्यांचे सुपूत, हे सगळी लोक त्याच्यामध्ये सहभागी होते, दादाबाई नवरोजी सहित. पण इथं दिले काय, चिटणीस कोण होते? मग चिटणीस कोण होते? भाऊदाजी लाड हे चिटणीस होते. मुंबईकर किंवा मुंबईमध्ये जर कधी गेला तर भाऊदाजी लाड नावाचे एक संग्रहालय आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं संग्रहालय बनवलं होतं. यांचा मृत्यू 1874 मध्ये झाला, म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये यांचा सहभाग नाही. पण लक्षात ठेवा, भाऊदाजी लाड म्हणजेच कोण, तर 1845 मध्ये बघा, 1845 मध्ये मुंबईमध्ये पहिलं ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झालं, आणि ह्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदा भारतीय अर्थातच टोटल 9 लोकांनी प्रवेश घेतला. ह्या 9 लोकांपैकी 3 लोक जे होते, 9 लोकांपैकी 3 लोक जे होते, तर ह्या 3 लोकांपैकी महत्वाचा व्यक्ती म्हणजे भाऊदाजी लाड होते. त्याचबरोबर आत्माराम तर्खडकर, डॉक्टर आत्माराम तर्खडकर, त्याच्यानंतर कृष्णाजी अर्जुन, आणि नंबर 2 चे होते कोण, तर भाऊ दाजी लाड, ठीक आहे. तर ह्या 3 व्यक्ती अर्थातच भारतीय व्यक्ती होत्या, ज्या पहिल्यांदा डॉक्टर बनलेल्या होत्या. क्लिअर झालं? मग इथेही तुमचा प्रश्न क्लिअर झाला. आणि त्याच्यानंतर भाऊदाजी लाड. आता भाऊदाजी लाड यांनी कुष्ठरोग याच्यावरती औषध काढलेलं होतं खरोष्टी नावाच्या वनस्पतीपासून, आणि म्हणून त्यांना धन्वंतरी असं म्हटलं जात होतं, ठीक आहे. धन्वंतरी, पुण्यामध्ये धन्वंतरी हॉस्पिटलची एक सिरीज
आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ब्रँचेस आहेत, तर हे भाऊदाजी लाड होते. त्यानंतर हे जे बाकीचे जे व्यक्ती होते, तर हे सगळे व्यक्ती ऍज अ सदस्य किंवा ऍज अ मेंबर म्हणून त्या काम करत होत्या. आता आली संघटना. संघटनेवरती थोडंसं बघितलं पाहिजे. या संघटनेनं काय केलं, 1835 मध्ये मेकॉले आलेला आहे. तर मेकॉले नंतर भारतीय शिक्षणाची दशा काय आहे हे आपल्याला माहितच नाही. म्हणून काय केलं, तर यांनी थोडासा पुढाकार घेतला. या संघटनेच्या माध्यमातून 1852 मध्ये मग एक आलेलं होतं काय, तर चार्ल्स वूड याचा खलिता आला. चार्ल्स वूड याचा अहवाल सादर झाला. ठीक आहे, अहवाल सादर झाला. 1854 मध्ये यांनी शिफारस केली. कोणती शिफारस केलेली होती, अर्थात 1854 मध्ये हा आला आणि त्यांनी शिफारस केली की आता भारतात विद्यापीठं बनली पाहिजेत. मग विद्यापीठं बनली पाहिजे तर भारतामध्ये लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती, इथं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती भारतामध्ये 3 विद्यापीठं सुरुवातीला बनली. ही 3 विद्यापीठं पहिली कोण होती, तर बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. ठीक आहे, हे आता पाठीमागच्या लेक्चर मध्ये इथंच मी तुम्हाला सांगत होतो की नेमके कोण कोण लोक होते जे इथं पास झालेले होते, किती लोक होते. ठीक आहे, अशा पद्धतीनं बॉम्बे असोसिएशन. बरं, याच्यावरती प्रश्न असा विचारलाय की बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना कोणती, तर ती आहे बॉम्बे असोसिएशन. अर्थात बॉम्बे असोसिएशन किंवा बॉम्बे असोसिएशन, एवढे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर विश्लेषण खूप महत्वाचं आहे आणि हे जर तुम्हाला समजलं तर पूर्ण टॉपिक कळून जातो प्रश्न आणि त्याच्या ऑप्शन्स मधून. पुढचा 6 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कधी स्थापन झालेलं आहे, तर 1936 मध्ये डॉट डॉट यांनी स्थापन केली. व्यक्ती सापेक्ष प्रश्न आपलं पहिलंच लेक्चर आहे, त्याच्यामुळे जास्त अवघड काय प्रश्न टाकलेले नाहीत. परंतु आता इथून पुढचे जे लेक्चर असतील किंवा वेगवेगळे जे भाग असतील तर त्याच्यामध्ये मात्र चांगल्या प्रकारचे प्रश्न टाकून त्याचं सविस्तर उत्तर देण्याचा अजून प्रयत्न करेल, जशा पद्धतीने आता विश्लेषण तुम्हाला दिलं जात आहे. बघा, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1936 मध्ये, ज्यांचा जन्म हा 1858 मध्ये झालेला होता. ठीक आहे, आणि त्यांचा मृत्यू हा 1965 मध्ये झाला. म्हणजे टोटल 104 वर्षाचं आयुष्य लाभलेलं होतं. त्याच्यानंतर पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत, बघा, पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत ज्यांना समाज भारत रत्न हा पुरस्कार मिळाला सामाजिक कार्य किंवा समाज सुधारक या नात्याने. मग ऑप्शन्स मध्ये पटकन तुम्हाला कळालं असेल की धोंडो केशव कर्वे, अर्थातच हे महर्षी कर्वे अण्णा यांना हा पुरस्कार मिळाला होता भारत रत्न. आणि यांनी काय काय कामं केली होती, तर बघा, 1893 मध्ये विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली होती. 1899 मध्ये महिलांचा, 1899 मध्ये बालिका आश्रम सुरू केलेला होता. 1907 मध्ये महिला विद्यालय सुरू केलं. 1916 मध्ये त्यांनी महिला विद्यापीठ सुरू केलेलं होतं जपानच्या धर्तीवरती. ठीक आहे, जपानच्या धर्तीवरती. इथं तुमचा प्रश्न विचारला जातो. याच्यानंतर 1944 मध्ये समता संघ सुरू केलेला होता, समता संघ. त्याच्यानंतर यांनी निष्काम कर्म मठ हे पण सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर या कर्वे यांनी जशा पद्धतीने महिलांना शिक्षण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं होतं त्याची दखल घेतली भारत सरकारने. आणि 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून यांना वेगवेगळ्या, अर्थातच इथं भारतरत्न दिला, परंतु पुणे असेल, मुंबई असेल, बनारस असेल आणि त्यांचं SNDT, तर ह्या 4 विद्यापीठाने कोणकोणती ही 4 विद्यापीठं सांगितलेली होती. तर पहिल्या क्रमांकाचं पुणे आहे समजा, त्यानंतर मुंबई आहे. ठीक आहे, मुंबई आहे. त्याच्यानंतर बनारस आणि त्यानंतर SNDT. तर ह्या सगळ्या विद्यापीठांनी त्यांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या होत्या आणि ह्या पदव्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतं. म्हणून हे कर्वे जे आहेत तर हे सुपर 6 जे सांगत असतो मी नेहमी, तर याच्यामध्ये हे महर्षी अण्णा कर्वे येऊन जातात. म्हणून यांनी काय केलं होतं, हे महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केलं. कारण काय होतं माहितीये का, तर यांनी 1893 मध्ये गोदूबाई नावाच्या एका महिलेबरोबर विवाह केला आणि पुनर्विवाह केला होता. आणि विवाह केल्यानंतर त्यांच्या समाजातील लोकांनी, विशेषतः म्हणजे ब्राह्मण समुदायातील लोकांनी त्यांना प्रचंड मोठा विरोध केला. विरोध केल्यानंतर भांडारकर वगैरे हे सगळे लोक, भांडारकर, आगरकर वगैरे सगळे लोक त्याचे जामीनदार होते. आणि अशा फेज मध्ये त्यांना असं वाटलं की आपलं मूळ जे गाव आहे तर मूळ गावावरती आपण काय केलं पाहिजे, मुरुड जंजिराकडे. तर त्यांनी आपलं शिक्षणाची प्रवाह सुरू केला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या मूळ गावी मुरुड जंजिरा इकडे महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केलं. पण लोकल
लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला, नंतर ऍक्सेप्ट केलं तो भाग वेगळा आहे. परंतु 1836 मध्ये 1936 मध्ये त्यांनी हे महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केलं आणि तिथल्या लोकांना मूळ प्रवाहामध्ये शिक्षणाच्या आणण्याचं काम कर्वे यांनी केलेलं होतं. म्हणून हे महत्वाचं आहे. शेवटी त्यांनी काय केलं तर पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि त्यांनी तो आश्रम जो होता त्यांचा बालिका आश्रम वगैरे तो नंतर शिफ्ट केला हिंगणेमाळा या ठिकाणी, आणि म्हणून त्याला नंतर तिथपर्यंत जाण्याच्या रोडला कर्वे रोड नाव दिलं आणि त्या पूर्ण एरियाला कर्वेनगर असं म्हटलं जातं, जिथं अनेक मुलं आणि मुली एमपीसीचा अभ्यास करतात. म्हणजे नवी पेठ सदाशिव पेठ ह्या एरिया नंतर सर्वात जास्त मुलं कर्वेनगर मध्ये अभ्यास करतात. काही जण लेक्चर बघतात त्यापैकी पण इथं राहत असावेत अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, हा नंबर 6 चा प्रश्न झाला. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा, ब्रिटिश सत्तेदरम्यान म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांवरील न्याय शक्ती कोणी काढून घेतली. म्हणजे प्रश्नाला असं सांगायचं आहे की जिल्हाधिकारी यांच्याकडे टॅक्स कलेक्ट करणे एवढंच काम होतं, परंतु त्याच्याबरोबर त्यांच्याकडे अजून एक काम होतं की जो न्यायदान करायचा, म्हणजे ऍज अ जज असायचा. म्हणून कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर तिथं लिहिलेलं असतं जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे दिलेलं असतं. म्हणजेच काय तर त्याचं अजून ते काम पूर्ण झालेलं नाही, मग तो न्याय पण देऊ शकतो. अर्थातच त्याच्याकडे जज हे जी भूमिका होती तर ती काढून घेतली. मग आता पहिल्यांदा महत्वाचं आहे जिल्हाधिकारी पद सुरू कोणी केलं, तर इथं असणारा वॉरन हेस्टिंग जो आहे, वॉरन हेस्टिंग्स, तर या वॉरन हेस्टिंग्स यांनी 1772 मध्ये जिल्हाधिकारी पद रद्द केलं. पण गंमत अशी झाली की कॉर्नवॉलिस 1786 पासून 93 पर्यंत आला होता आणि कॉर्नवॉलिस यांना प्रशासकीय सेवेचा जनक असं म्हटलं जातं. का बरं, तर यानं 1786 पासून 93 पर्यंत अनेक पद आणि अनेक अर्थातच वेगवेगळ्या पदांची निर्मिती केली आणि मग त्याच्यामध्ये न्यायाधीश असेल, शिक्षणाधिकारी असेल, एसपी असेल, फौजदार असेल, अशी वेगवेगळी पदं ह्या कॉर्नवॉलिसने सुरू केली आणि म्हणूनच त्याला प्रशासकीय सेवेचा जनक असं म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे. पण आता दिलेले 4 बाबा यांच्याबद्दल तर थोडंसं बघितलं पाहिजे. इथं वॉरन हेस्टिंग आहे बरं का, वरून झालं इथं वॉरन हेस्टिंग आहे. तर लॉर्ड रिपनचा कालावधी आहे 1880 पासून 1884 पर्यंत आणि रिपन यांनी काय केलं होतं तर लिटन यांनी जशा पद्धतीनं भारतीय लोकांबरोबर वागणूक ठेवली, जशा पद्धतीनं भारतीय लोकांना बंद करण्याचा प्रयत्न केलेला होता, बंधनात टाकण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळी बंधनं उठवण्याचं काम लॉर्ड रिपननी केलेलं होतं. लिटन हा साम्राज्यवादी होता, विस्तारवादी विचारसरणीचा होता. भारतीय लोकांनी आयसीएस परीक्षेत जाऊच नये, आयसीएस परीक्षा देऊ नये म्हणून वय त्यानं वाढवलं होतं. 19 अर्थातच 21 19 केलं, पण लिटननी काय केलं पुन्हा 19 21 केलं. त्यानंतर देशी वर्तमानपत्र बंदीचा कायदा हा लिटननी आणला होता, रिपननी उठवला होता. लिटनच्या कार्यकाळामध्ये पहिली जनगणना नियमित झाली 81 मध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा रिपननीच आणला होता. त्याच्यानंतर भारतामध्ये इल्बर्ट बिल म्हणजे भारतीय न्यायाधीशांच्या समोर इंग्रजी व्यक्तींचा खटला म्हणजे आरोपींचा खटला चालावा, तर हे रिपननीच केलं होतं. परंतु त्याला प्रचंड विरोध झाल्यामुळे 1884 मध्ये काय केलं आपल्या पदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला आणि तो निघून गेला. मग हा रिपन इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होता आणि तो समर्थन पण देत होता. तर हा लॉर्ड रिपन झाला. वॉरन हेस्टिंग यांचा कार्यकाळ. आता रॉबर्ट क्लाइव्ह याच्यानंतर वेरेलस्ट आले, कार्टियर आले आणि नंतर आलं होता 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग. ठीक आहे, वॉरन हेस्टिंग. पण वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये खूप सारा भ्रष्टाचार होता. 14 लाख रुपयाचं कर्ज मागितलं. मग त्याची चौकशी करण्यासाठी आणि भारतीय अधिकारी भ्रष्टाचार जास्त करतात म्हणून एक कायदा आणला. त्या कायद्याला रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हटलं जातं. 73 ला आला होता. ह्या कायद्यानुसार 1774 पासून बंगालचा जो गव्हर्नर होता तर त्याला प्रमोशन दिलं बंगालचा गव्हर्नर जनरल आणि हा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग कधीपर्यंत होता तर 1774 पासून 1700 कधीपर्यंत 85 पर्यंत आणि मग 1785 ला मॅकफर्सन आला, जॉन मॅकफर्सन एका वर्षासाठी 85 ते 86 आणि 86 ला कोण आलं मग तर इथं कॉर्नवॉलिस आला 93 पर्यंत. ठीक आहे. यानंतर लॉर्ड कर्झन. हा कर्झन भारतात येण्याच्या पूर्वी 4 वेळा भारतात येऊन गेलेला होता आणि त्याची खूप दृढ इच्छा होती की मला भारतात यायचं आहे. तर कर्झनचा कालावधी आहे 1899 पासून 1905 पर्यंत. लॉर्ड कर्झननी एकच गोष्ट चुकीची केली ती म्हणजे बंगालची फाळणी. याच्या व्यतिरिक्त
कलकत्ता महानगरपालिका असेल, टाकसाळे असतील, चलन असेल, शिक्षणासाठी विद्यापीठ रॅले कमिशन असेल, सहकारिता कायदा असेल, म्युझियम्स असतील, संग्रहालय असतील, अशा अनेक ऍक्टिव्हिटी म्हणजे रेल्वे सुधारणापासून सगळ्या ऍक्टिव्हिटी लॉर्ड कर्झननी खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या होत्या. पण गमत अशी झालेली होती की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस ही पूर्ण ताकदवान झाली होती ह्या कर्झनच्या कालावधीपर्यंत. मग कर्झनला असं वाटलं की काँग्रेसला आता तोडलं पाहिजे, अदरवाईज त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग काँग्रेसला तोडायचं जर असेल तर काय केलं पाहिजे आपण, तर याच्यामध्ये असणारा हिंदू आणि मुस्लिम हे जो दोन वर्ग आहेत तर त्यापैकी हिंदू आपल्या बाजूने येणार नाहीत कारण बहुसंख्याक आहेत. मग आपण छोट्या गटाला आपल्या बाजूने घेऊया म्हणून मुस्लिम समुदायाला आपल्या बाजूने घेतलं. तर तत्कालीन 1905 चा बोमफिल्ड फुल्लर नावाचा जो बंगालचा गव्हर्नर आहे त्याच्यावरती प्रश्न विचारतात, हे बोमफिल्ड फुल्लर. तर हा बोमफिल्ड फुल्लर काय म्हणतो माहितीये का, तर मला हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन बायकांपैकी मुस्लिम बायको जास्त आवडते. म्हणजेच काय, तर मुस्लिम समुदायाला खुश करायचं होतं म्हणून यांनी बंगालची फाळणी केली. आणि बंगालच्या फाळणीला निमित्त म्हणून 1904 पासून मुस्लिम समुदायाला आपण तुमच्यासाठी काहीतरी वेगळ्या ऍक्टिव्हिटी करू अशा पद्धतीने त्यांचं कान भरायला सुरुवात केली. मग डिसेंबर 1906 मध्ये काय केलं, मुस्लिम लीगची स्थापना झाली. ही कर्झनचीच कर्तृत्व होती. तर अशा पद्धतीने काँग्रेसला फोडण्यासाठी ह्या लॉर्ड कर्झननी काय केलं, तर बंगालची फाळणी केली. कारण दिलं काही प्रशासकीय कारण, आणि पण 1911 मध्ये कॅन्सल केली. 12 ला बिहार वेगळा पण झाला, तो नंतरचा भाग आहे. पण लॉर्ड कर्झननी काय केलं, तर सर्वात मोठी ऍक्टिव्हिटी बंगालची फाळणी केली. पण इथं असणारा जो लष्कराचा प्रमुख आहे त्याचं नाव आहे लॉर्ड किचनेर, आणि त्याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारतात. तर 1905 मध्ये याच्या दोघांमध्ये भांडण झालं आणि म्हणून काय केलं, तर या लॉर्ड कर्झन यांनी मुदतपूर्व 1905 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तो इंग्लंडमध्ये निघून गेला होता. पण कर्झन बदमाश होता, त्याने काँग्रेसला काय केलेलं होतं, म्हटलं माझ्याच कालावधीमध्ये काँग्रेस मरणासन्न झालेली मला बघायची आहे, काँग्रेस संपत असताना मला बघायचे आहे माझ्याच कालावधीमध्ये. आणि मी जर बंगालचा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून रिटायर झालो तर कलकत्त्याचा महापौर व्हायला आवडेल. कशाला, कलकत्ता खड्ड्यात घालायला. तर ही अशा प्रकारचं कर्झनची स्टेटमेंट होते. आणि हा कर्झन भारतामध्ये हिरो होता होता वाचला बंगालच्या फाळणीमुळे. ठीक आहे, म्हणून ह्या चारही ऑप्शन विशिष्ट प्रकारचे विश्लेषण केलेले आहेत. अपेक्षा करतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतंय. जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हे लेक्चर जर तुम्हाला फायद्याचं वाटत असेल, चांगलं वाटत असेल, होप्स अपेक्षा ठेवतो, तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला पण विसरू नका. ठीक आहे, आणि कसं वाटलं आणि काही सूचना असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका. पुढे 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण मुस्लिम लीगचे संस्थापक नव्हते. मुस्लिम लीगचे संस्थापक नव्हते असं म्हटलेलं आहे. बघा, मुस्लिम लीग आलेले तर 27 पासून 30 डिसेंबर 1906 मध्ये ढाका या ठिकाणी कोणाच्या घरी, तर अशा प्रकारचं एक एहसान मंजिल नावाचं घर होतं किंवा एहसान मंजिल यांच्या घरी. तर त्यांनी मुस्लिम लीगचे अधिवेशन भरलं. जवळपास 3000 सदस्य याच्यामध्ये हजर होते. 3000 सदस्य. मग त्यामध्ये आगा खान होते, ढाकेचे नवाब सलीमुल्लाह खान होते, त्यामध्ये नवाब मोमीन उल मुल्क होते. मग इथं काय म्हटलेले, तर कोण नव्हते असं म्हटलेलं आहे. मग मोहम्मद अली जिना जे होते हे जिवंत होते, परंतु मोहम्मद अली जिना 1913 मध्ये मुस्लिम लीग मध्ये आले आणि 1920 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडलेली होती. बरोबर का. म्हणून मोहम्मद अली जिना जे आहे ते होते पण नव्हते. परंतु मोहम्मद अली जिना यांनीच काय केलं, मुस्लिम लीगला जिवंत ठेवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर 1916 ला लखनौ करार झाला आणि 1933 नंतर 1940 पर्यंत त्यांनी काय केलं, तर शांतता, आणि 40 नंतर 47 पर्यंत द्विराष्ट्र सिद्धांत, 2 नेशन थेअरी लागू केली. आणि म्हणून इथं पाकिस्तान हा वेगळा देश असला पाहिजे आणि भारत हा वेगळा देश असला पाहिजे अशी भूमिका मोहम्मद अली जिना यांनी मांडलेली होती. परंतु ही मुस्लिम लीग स्थापन होत असताना अनेक काही लोकांची नावं आहेत. म्हणजे इथं आगा खान दिलं, म्हणजे आपण खान बंधू म्हणतो, सलीमुल्लाह खान आणि आगा खान. तर हे आपल्याला 2 खान बंधू आहेतच. त्याचबरोबर नवाब मोमीन अल मुल्क हे सुद्धा, उल मुल्क हे सुद्धा होते. पण यांच्याबरोबर अजून काही नावं मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकी अजून कोण कोण होतं, तर हकीम अजमल खान हे नाव तुम्हाला लिहायचे आहेत. हकीम अजमल खान हे 1 नंबरचं नाव. ठीक आहे, हकीम अजमल खान. त्याच्यानंतर मौलाना मोहम्मद अली, मौलाना मोहम्मद अली. बघा, एकाच याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळं कव्हर होऊन जातंय. त्याच्यानंतर जफर अली खान, जफर अली खान.
3 झाले. याच्यानंतर सय्यद नबी उल्लाह, सय्यद नबी उल्लाह, आणि पुढचं जे नाव आहे ते महत्वाचं आहे, जहर अहमद, जहर अहमद. म्हणजे हे साधारणतः 5 नावं आणि यातले 3 नावं आली हे मुस्लिम लीगच्या स्थापनेच्या वेळी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत होते आणि हे होते. पण सदस्य किती होते? 3000 सदस्य होते आणि ढाका या ठिकाणी. तत्पूर्वी लॉर्ड कर्झन 1905 मध्ये सिमल्याची परिषद घेतली होती. सगळ्या महत्वाच्या मुस्लिम समुदायातील लोकांना तिथे घेतले होते. परंतु तुम्ही वेगळे निघू नका आणि तुमच्यासाठी आम्ही कर्जाची सोय करतो, तुमच्यासाठी आम्ही पैसे देतो, हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अंतर्गत हिंदू लोकांनी सांगितलेलं असताना सुद्धा या लोकांनी काय केलं? मुस्लिम लीग नव्याने सुरू करायचं ठरवलेलं होतं. म्हणून याच्यावरती अनेक वेळा प्रश्न आलाय मुस्लिम लीग वरती. आता इथे प्रश्न बनवलाय की कोण नव्हतं, परंतु इथे डिटेल्स मध्ये दिलेलं आहे. या अपेक्षा करतो तुम्हाला हा प्रश्न आणि मुस्लिम लीग समजले असेल. नंबर 9 चा प्रश्न आहे की स्वराज्यवादी म्हणून खालीलपैकी कोणते नेते ओळखले जातात? स्वराज्यवादी. आता स्वराज्यवादामध्ये कोण कोण येतं? म्हणजेच काय, तर स्वराज्य पार्टीची स्थापना किंवा स्वराज्य ही भूमिका कोणाची होती? स्वराज्य पक्ष कधीच आहे? 1 जानेवारी 1923 मध्ये सुरू झाला होता. परंतु त्याच्या पूर्वीची ऍक्टिव्हिटी काय आहे का? तर गांधीजींनी 1919 मध्ये खिलाफत आंदोलन सुरू केलं, खिलाफत आंदोलन. त्याच्यानंतर 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केलेली होती, असहकार चळवळ. ह्या असहकार चळवळीच्या दरम्यान 1922 मध्ये एक घटना झाली, त्याचं घटनेचं नाव आहे चौरी चौरा नावाची घटना. ठीक आहे. या घटनेचा परिणाम असा झाला की गांधीजींनी ही चळवळ सुरू करत असताना असं स्टेटमेंट दिलं होतं की माझा जीव गेला तरी चालेल किंवा माझी बदनामी झाली तरी चालेल आणि मी नाही राहिलो तरी चालेल, परंतु चळवळ हिंसक स्वरूपाची होता कामा नये. पण इथं काय झालं होतं? तर 1922 मध्ये गोरखपूर जिल्हा, उत्तर प्रदेश सध्याचा, तर त्यावेळेचा बिहार किंवा बंगाल प्रांत, तर या एरियामध्ये शांतपणे आंदोलन करत असताना भगवान अहिर नावाच्या एका माजी इन्स्पेक्टर वरती तिथल्या असणाऱ्या सिंग नावाच्या एका इन्स्पेक्टरने अटॅक केला, मारलं की बाबा तू नोकरी सोडल्याने आंदोलनात सहभागी होतो. मग आंदोलक थोडी शांत बसणार आहे. त्यांनी पळवून त्यांना पोलीस चौकीपर्यंत पळवलं. पोलीस चौकीमध्ये हे पोलीस म्हणजे 22+1 लोक पोलीस चौकीमध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपून बसले. त्या दरम्यान आंदोलकांनी पोलीस चौकीला आग लावली आणि त्याच्यामध्ये ह्या 22-23 लोकांचा मृत्यू झाला फेब्रुवारी 1922 मध्ये. गांधीजींना वाईट वाटलं की आपली चळवळीने हिंसक वळण प्राप्त केलेलं आहे. मग गांधीजींनी काय केलं? ह्या 1922 मध्ये चळवळ विड्रॉ केली, मागे घेतली. याच्यावरती अनेक लोकांनी टीका केलेली होती. ती टीका कोणती होती? की बाबा गांधीजी चळवळ त्वेषाने सुरू करतात, सक्सेस होत असते त्यावेळेस ते विड्रॉ करून टाकतात. मग त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस होते किंवा CR दास होते किंवा मोतीलाल नेहरू होते. मग हे लोक काय म्हटले? मग इथं 2 गट पडलेले होते. त्या 2 गटांची नावं काय आहेत? तर एक गट होता नाफेरवादी बघा, आणि दुसरा गट कोणता होता? तर फेरवादी. हे 2 गट पडले. फेरवादी गट म्हणजेच काय? तर इथं बऱ्याच मुलांचं गडबड होऊन जाते. नाफेरवादी म्हणजेच काय? तर यांना बदल नको होता, लक्षात घ्या, यांना बदल नको होता. हा गट होता नाफेरवादी. म्हणजेच हा गट आहे गांधीवादी. ठीक आहे, गांधीवादी. आणि हा फेरवादी गट कोणता आहे? तर यांना बदल हवा होता, बदल हवा होता. म्हणजेच हा गट कोणता होता? तर हा CR दासवाला आणि त्याचबरोबर नेहरूवाला, हे दोघं महत्वाचे नेते होते. हे लोकांनी काय केलं? तर अर्थातच 1924 मध्ये जे निवडणुका होणार होत्या तर निवडणुकीमध्ये जायचं नाही असं गांधीजी म्हटले, नाफेरवाद होता. परंतु ही लोक म्हटले की आपण आज जाऊ आणि त्याने विरोध करू, आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ. म्हणजेच हा होता फेरवादी गट. आणि शेवटी या दोघांनी काय केलं? काँग्रेसने विरोध केला, गांधीजींनी विरोध केला. मग हे CR दास आणि मोतीलाल नेहरू, तर या दोघांनी काय केलं? 1 जानेवारी 1923 मध्ये काँग्रेस जर निवडणुका लढवायला तयार नसेल तर आम्ही वेगळा पक्ष काढतो. मग वेगळा पक्ष काढलेला होता. आणि मग इथं CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी निवडणुका लढवल्या. 1926 मध्ये यांच्या कामावरती महात्मा गांधीजी खुश झाले होते. परंतु 25 मध्ये CR दास यांचा मृत्यू आणि 1927 मध्ये सायमन कमिशन आणि मग हे 27 मध्ये हे मोतीलाल, या दोघांची जी संघटना होती स्वराज्य पक्ष, ते काँग्रेसमध्ये विलीन करून घेतला होता. मग 28च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू झालेले दिसून येतात आपल्याला. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर कोण होतं? तर 1 आणि 2 म्हणजेच काय? तर 3 नंबरचा पर्याय 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं. हा झाला सेकंड लास्ट क्वेश्चन. मग आता 10 नंबरचा प्रश्न आहे. तत्पूर्वी
मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की तुमचा अभ्यास कसा सुरू आहे आणि ज्या विचाराने तुम्ही सुरुवात केलेली आहे पॉझिटिव्ह, ज्या ड्रीम पोस्ट साठी तुम्ही रात्रंदिवस पळता तर त्याच्यात काही कमी पडता कामा नये, हा माझं तुम्हाला सगळ्यांना विशेष सांगणं असेल. आणि 10 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या, काय म्हटलं, बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं. दोन्हीत काय फरक आहे, तर इथं फक्त बंगालचा गव्हर्नर आहे आणि इथं बंगालचा गव्हर्नर जनरल, म्हणजे जनरल हा शब्द नवीन टाकलेला आहे. तर म्हणून नेमणूक करण्यात आली. कायदे कोणकोणते आहेत, 1813चा कितवा, तर दुसरा सनदी कायदा, याचा काही संबंध नाही. 1873चा इथं कायदा आहे. त्यानंतर 1874चा कायदा, 74 ला कायदाच नाही झाला. आणि 1833चा तिसरा सनदी कायदा. ठीक आहे, आता हे सगळे कायदे आलेले आहेतच. मग हे सगळ्या कायद्याचं थोडक्यात विश्लेषण आपल्याला करावं लागणार आहे. तर पहिला आहे 1813चा. बरं, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर पहिल्यांदा इथं तुमचे किती प्रश्न बनतात, तर इथं बंगालचा पहिल्यांदा गव्हर्नर आहे, ठीक आहे, आणि नंतर गव्हर्नर जनरल बनला. ठीक आहे, परत भारताचा पहिल्यांदा गव्हर्नर बनला, ठीक आहे, आणि नंतर भारताचा गव्हर्नर जनरल बनला डायरेक्ट, इथं गव्हर्नर वगैरे नाही. त्याच्यानंतर भारताचा व्हाईसरॉय बनला. तर इथं पहिला दुसरा अर्थातच पहिला शेवटचा असे तुमचे किती प्रश्न बनतात, तर 10 प्रश्न तुमचे इथंच बनून जातात. त्यातला एक प्रश्न इथं टाकलेला आहे. मग प्रश्न काय सांगतोय, तर बंगालच्या गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनवलं, तर लक्षात घ्या 1757 मध्ये कोणती युद्ध झालं, प्लासी. त्याच्यानंतर प्लासीच्या युद्धाने इथं रॉबर्ट क्लाव हा बंगालचा गव्हर्नर बनलेला होता, बंगालचा गव्हर्नर. पण आता बक्सारचं पण युद्ध झालं 64 मध्ये आणि बक्सारच्या युद्धाने त्यांचा प्रदेश जास्त वाढलेला होता. मग वाढलेल्या प्रदेशावरती नेतृत्व ठेवण्यासाठी व्यक्ती पण मोठा पाहिजे होता. बरं, खाली अजून 2 प्रांत जिंकले होते, एक बॉम्बे आणि दुसरा मद्रास. मग त्या दोन्हीवरती जर गव्हर्नर असतील, तिन्हीवरती, तर कोण कोणाचं ऐकणार नाही. म्हणून एकाला पहिल्या प्रांताला थोडं प्रमोशन केलं पाहिजे. म्हणूनच काय केलं, तर 1773 मध्ये एक कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. त्या कायद्यातील 1774 नुसार हा बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता, तर बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. म्हणूनच इथं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे, तर हा कायदा या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. ठीक आहे, म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पण आता थोडक्यात आपल्याला बघायचंय वेगवेगळे सगळेच कायदे विशेष काय ठेवून जातात. तर इथं आहे 1813चा. 1813चा कायदा, ह्या कायद्याने भारतामध्ये मुक्तता धोरण लागू केलेलं होतं. मुक्तता धोरणाच्या अंतर्गत भारतीय लोकांना शिक्षण देऊ केलं होतं, 1 लाख रुपयाची तरतूद केली. भारतीय लोकांना व्यापार करू दिला, इंग्लंडचे लोक भारतात येऊ लागले. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय सगळ्याच बाबतीमध्ये इंग्लंडच्या लोकांना भारतामध्ये मुक्तता प्राप्त करून दिली होती. ख्रिश्चन मिशनरी 1813च्या कायद्यानेच भारतात आलेल्या होत्या. 1 लाख रुपयाची तरतूद केली. आणि ईस्ट इंडिया कंपनीकडे चहा असेल, अफू असेल, चीन असेल आणि प्रशासन, 4 गोष्टी या कायद्यानुसार ठेवलेल्या होत्या. आणि म्हणून 1813चा दुसरा सनदी कायदा जो आहे तो दुसरा आहे. हा दुसरा सनदी कायदा फेमस येतो. 1873चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 14 लाख रुपयाचं कर्ज मागितलेलं होतं. आणि कर्ज का द्यावं लागलं प्रत्येक वेळी भारतातल्या कंपनीला, मग चौकशी करण्यासाठी आणि भारतातील अधिकाऱ्यावरती भ्रष्टाचार करू नये, खाजगी व्यापार करू नये म्हणून नियंत्रण ठेवण्यासाठी हा 73चा कायदा आला. ह्या 73च्या कायद्यानुसार 74 मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. त्याचबरोबर भारतामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद तयार केलेलं होतं आणि त्याचबरोबर 4 लोकांचं सदस्य कार्यकारी मंडळ गव्हर्नरला दिलेलं होतं. हे 73च्या कायद्याने 74 पासून. 1833चा कायदा आहे. या कायद्याने चहा बरोबर अफू, ठीक आहे, आणि चीन हा ईस्ट इंडिया कंपनीकडे असणाऱ्या व्यापाराचा अधिकार काढून घेतला आणि कंपनीकडे एकच राहिलं. ते एकच राहिलेलं काय होतं, तर फक्त प्रशासन राहिलं. आणि हे प्रशासन 1853च्या 4थ्या सनदी कायद्याने काढून घेतलं. म्हणजे कंपनी टोटल मोकळी झाली. पण 53 पासून 58 पर्यंत भारत शासन कायदा येऊपर्यंत, कालच एक गाडीचा नंबर दिसला 1858, 1858. तर 1858 मध्ये 5 वर्षामध्ये कोणी राज्य केलं, तर भारतात राणीचा प्रतिनिधी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने भारतात 5 वर्ष राज्य केलं. मग 1858चा जो कायदा आला, भारत शासन कायदा, तर या कायद्याने संपूर्ण राज्य हे इंग्लंडच्या राणीच्या नावाने चालू लागलेलं होतं. तर अशा पद्धतीने हे सगळं कायद्याचं विश्लेषण झालं. अपेक्षा करतो सगळे जे 10 प्रश्न होते हे सविस्तरपणे तुम्हाला
प्रश्न मोठा लहान डझंट मॅटर, बट एक्सप्लेनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, देन क्वेश्चन. आणि म्हणून अशा पद्धतीने सगळं विश्लेषण तुम्हाला सविस्तरपणे दिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि काही सूचना असतील तर नक्की सांगा. त्याच्यात चांगलं वाईट हे नक्की सांगितलं तर तुमच्या सूचनांचं स्वागत असेलच, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. बघा, आता परत एक सूचना आलेली आहे 1 मिनिटासाठी. जर तुम्ही लेट किंवा तुम्हाला माहितच नसेल तर गट ब आणि गट क साठी 1 डे बॅच आहे आपली इतिहासाची. ही ऑनलाईन बॅच आहे हिस्ट्री बाय सचिन गोळीके ऍप्लिकेशन मध्ये. तर यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ 2 वेळा पाहता येतो. एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि रुपये फक्त 250 आहेत, म्हणजे त्याची फी 250 रुपये आहे. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण आली तर इथं दोन्ही ठिकाणी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा, आणि वेळ घेऊन कॉल केला किंवा मेसेज केला तरी चालेल. तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देऊ. आणि ही बॅच आहे तर ही तुम्ही अनेक लोकांना सांगायलाही विसरू नका. जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा आणि बॅच घेऊन जर फायदा होत असेल तर नक्की तुम्ही शेअर करायचा आहे. आता पुढे एक महत्वाची सूचना आहे, ती सूचना खूप महत्वाची आहे. काय आहे तर या ठिकाणी आपण इतिहास ऑप्शनल ही बॅच आपण सुरू करतोय, आणि हिस्ट्री ऑप्शनल साठी तुम्हाला रोज आन्सर रायटिंग करण्यासाठी अशा प्रकारची पीडीएफ आपल्या हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम वरती मी टाकलेली आहे. पुन्हा तुम्हाला टाकून देतो, आणि या पीडीएफ मध्ये तुम्ही रोज अर्थात त्या पेजेसची प्रिंट काढून ठेवा. युपीएससीच्या धर्तीवरती ही ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्हची बॅच येणार आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार 25 पासून. यालाच हवा टेबल वर्क करणारे, अर्थातच त्याच्यावरती चांगले अधिकारी तर घडतील, किमान लिहिता वाचता येणार आहे. आणि आपल्याला गोल मध्ये बांधून ठेवण्यापेक्षा डोक्याने विचार करून लिहिता आलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यांना अधिकारी पाहिजेत. म्हणून हा पॅटर्न आयोगाने आणायचं ठरवलेला आहे. त्याच्यावरती आता निर्णय काय होतो हा डिपेंड करतो येणार आहे की त्याच्यावर होल्ड येणार आहे. परंतु जर तुम्ही आतापासून तयारी केली तर इतर मुलांच्या तुलनेत तुम्ही खूप पुढे असणार आहे. म्हणून आतापासून तयारी करा. ही सगळी जी सिस्टम आहे किंवा ही पीडीएफ आहे तो तुम्हाला हिस्ट्री फॉर ऑल टेलिग्राम वरती अवेलेबल करून देतो. रोज त्याचे अर्थात प्रिंट काढा एकदमच, त्याची उत्तर लिहा. ते उत्तर मला व्हॉट्सअप नंबर वरती पाठवली तरी चालतात, आणि मी तुम्हाला तपासून योग्यरित्या त्याचं चेकिंग करून तुम्हाला परत पाठवण्याची सोय करतो. ते पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम वरती, ती प्रिंट काढून घ्या आणि इतरांपेक्षा अगोदरच तयारी करा, म्हणजे तुम्ही लवकर पास होण्याची शक्यता असू शकते. त्यानंतर आयोगाचे प्रश्न कशा पद्धतीने येतात, कोणकोणत्या वर्षी येतात, हे सगळं इथे दिलेलं आहे. हे तुम्हाला एक पीडीएफ स्वरूपामध्ये अवेलेबल करून देतो. असं म्हटलं जातं ना की आपल्याकडे खूप साऱ्या अडचणी असतात अभ्यासाशी संबंधित, मग आपण लोक बोलत नाही, आणि बोलत नाही तोपर्यंत आपल्या अडचणी सुटत नाहीत. म्हणून फेसबुकची एक लाईन आहे बघा, बोललं पाहिजे, बोललं की खूप साऱ्या अडचणी सुटून जातात. ठीक आहे, आणि म्हणून तुम्ही लोकांनी बोललं पाहिजे, आणि बोलाल तर तुमच्या अभ्यासा संबंधित असणाऱ्या जेवढ्या अडचणी आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या सुटून जातील. जर इतिहासासंबंधी जर काय अडचण असेल तर हा नंबर दिलेला आहे, हा सेव्ह करा. आम्हाला जर आमच्याकडे सेव्ह असेल तर एडिट करण्याची संधी द्या. नक्कीच तुम्हाला अधिकारी होण्यासाठी आमच्याकडून जेवढी मदत होते शक्य तर तेवढी सगळी मदत तुम्हाला केली जाणार आहे. अपेक्षा करतो हे सगळे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अभ्यासात सातत्य ठेवा. एवढं ठरवा की या वर्षी म्हणजे जी काही चालू रनिंग इयर आहे तर याच्यामध्ये आपल्याला पोस्ट काढायची आहे, कारण याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.